Good morning, all of you. How are you all? Hope you all are fit and fine. Now we are going to start our Marathi class. So students, आजच्या मराठी क्लासमध्ये आपण मराठी वर्कशीट सॉल्व करणार आहोत. या वर्कशीट तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी लक्षपूर्वक या ऐकायच्या आहेत आणि तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये या सॉल्व करायच्या आहेत. मी तुम्हाला याचा PDF सेंड करणार आहे. ओके. तर बघा प्रश्न दिलेला आहे ते खाली दिलेल्या रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा. वर्कशीट नंबर 1 मध्ये आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. बघा हा प्रश्न बाराखडीवर आधारित दिलेला आहे. इथे काही अक्षरांची आपल्याला बाराखडी दिलेली आहे आणि त्याच्यामधली अक्षरं काय केलेली आहेत, इथे गाळलेली आहेत, पण ती आपल्याला पर्यायातून शोधायची आहेत. इथे खाली पर्याय दिलेले आहेत 3, तिथून आपल्याला ती शोधायची आहेत. तर बघा पहिला आहे ध या अक्षराची बाराखडी दिलेली आहे आपल्याला. ध, धा, धी, डॉट, धू, धू, धे, दे, दो, दौ, दम, धा. तर यासाठी बघा धची पहिली वेलांटी झाल्यानंतर धची दुसरी वेलांटी धी येते, त्यामुळे आपल्याला ही पर्यायातून शोधायची आहे. यासाठी आपला पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3ला इथे टिक करणार आहोत. ओके. त्यानंतर बघा दुसरा आहे ठची बाराखडी आपल्याला दिलेली आहे. ठ, ठा, ठी, ठी, ठू, डॉट, ठे, डॉट, ठो, ठौ, ठम, ठा. यामध्ये 2 रिकाम्या जागा आहेत. बघा आपल्याला काय करायचं आहे, त्या पर्यायातून शोधायच्या आहेत. तर पहिली रिकामी जागा ठचा पहिला उकार ठू झाल्यानंतर ठचा दुसरा उकार ठू येतो आणि त्यानंतर ठेच्या नंतर ठवर 2 मात्रे ठे हे अक्षर येतं इथे पुढे. तर आपल्याला काय करायचं आहे, पर्यायातून शोधायचं आहे. खाली दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 मध्ये ही अक्षरं दिलेली आहेत, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर 2 हे उत्तर बरोबर असणार आहे आपलं. ओके. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा दिलेला आहे आपल्याला इथे. ख या अक्षराची आपल्याला इथे बाराखडी दिलेली आहे. ख, खा, डॉट, ही, खू, खू, खे, खै, खो, खौ, खम, खा. तर मग खला काना खा झाल्यानंतर खची पहिली वेलांटी येते, ते आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. खाली दिलेल्या 3 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ती दिलेली आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 निवडणार आहोत. ओके. आपल्याला पर्याय क्रमांक 1ला टिक करायची आहे. त्यानंतर बघा 4 नंबरला आपल्याला द या अक्षराची बाराखडी दिलेली आहे. द, दा, दी, दी, डॉट, दू, दे, दै, दो, दौ, दम, धा. तर यामध्ये बघा दची दुसरी वेलांटी दी झाल्यानंतर दचा पहिला उकार दू येतो, तो आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे. खाली 3 पर्याय दिलेले आहेत, त्यामधील तिसरा पर्याय आपला योग्य असणार आहे. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 5वा आहे. आपल्याला ह या अक्षराची बाराखडी इथे दिलेली आहे. ह डॉट, ही, हू, हू, डॉट, है, हो, हौ, हम, हा. तर बघा हच्या नंतर हला काना हा येतो आणि हचा दुसरा उकार हू झाल्यानंतर ह वर एक मात्रा हे येतो. ते आपल्याला काय करायचं आहे, हा आणि हे आपल्याला पर्यायातून शोधायचे आहेत. यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा इथे निवडावा लागेल. बाय मिस्टेक माझ्याकडून इथे टिक केलेली नाही आहे. तुम्ही वर्कशीट सॉल्व करताना पर्याय क्रमांक 2ला इथे टिक करायची आहे. ओके. त्यानंतर वर्कशीट नंबर 2 आपण आता इथे सॉल्व करणार आहोत. बघा त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. खालील अक्षरांचा योग्य क्रम लावून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द शोधा. इथे काही शब्द दिलेले आहेत बघा खाली, त्यामध्ये अक्षरांची फिरव केलेली आहे. त्या अक्षरांचा काय करायचं, आपल्याला योग्य क्रम लावून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे. तर पहिला दिलेला आहे बघा तिथे लगा. लगा हा शब्द अर्थपूर्ण लगासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द इथून शोधायचा आहे. त्यात पहिला पर्याय दिलेला आहे बघा गला, दुसरा आहे गाल आणि तिसरा आहे लग. लगा आणि लग हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द नाही आहेत, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 हे आपण निवडणार आहोत, कारण हे शरीराच्या अवयवाचे नाव असल्यामुळे आपण हा पर्याय निवडणार आहोत. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे नका. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत बघा नाक, दुसरा पर्याय आहे बघा काना, तिसरा आहे कान. तर यासाठी आपण पर्याय क्रमांक 3 निवडणार आहोत, कारण नका हा शब्दाची कान या शब्दाची फिरव करून हा शब्द इथे दिलेला आहे, त्यापासून अर्थपूर्ण शब्द कान हा तयार होतो, त्यामुळे आपण इथे हा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर तिसरा आहे बघा सफन. सफन या शब्दासाठी पुढे पर्याय दिलेले आहेत फसन, फणस आणि
सनफ. तर यासाठी आपण पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत, कारण हे अर्थपूर्ण फळाचं नाव तयार इथे होतं आहे. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. क्षेद्रा हेही फळाचं नाव आपल्याला अक्षराची फिरवाफिरव करून दिलेलं आहे. ते आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे. त्यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे बघा द्राक्षे, दुसरा आहे द्राक्षे आणि तिसरा आहे दक्ष. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 2ला काय करणार आहोत, टिक करणार आहोत, कारण पर्याय क्रमांक 2मध्ये याचं अर्थपूर्ण नाव दिलेलं आहे. ओके. त्यानंतर पाचवं बघा, पाचवा प्रश्न दिलेला आहे आपल्याला अडतो. त्यासाठी पर्याय आहे तोड, दुसरा आहे ताड आणि तिसरा आहे तोड. त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य आपल्याला पर्याय कुठला वाटतो आहे, तोंड हा पर्याय आपला योग्य असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3ला इथे टिक करणार आहोत. ओके. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आपला बा दिलेला आहे. तर यासाठी पर्याय आहेत बघा ब आ, दुसरा आहे अब आणि तिसरा आहे आंबा. या पर्यायामध्ये आंबा हा अर्थपूर्ण शब्द असल्यामुळे आपण इथे टिक करणार आहोत. त्यानंतर बघा लेके, त्यासाठी पर्याय आहेत कळ, केळे आणि काळ. दुसरा पर्याय आपण इथे निवडणार आहोत, कारण केळे हा अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर बघा 8वा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे फाचा. त्यासाठी पर्याय आहे चाफा, दुसरा आहे फाच आणि तिसरा आहे चाफ. आपण इथे पहिला पर्याय निवडणार आहोत, कारण चाफा हा शब्द अर्थपूर्ण आहे. त्यानंतर बघा 9वा प्रश्न दिलेला आहे गरामो. गरामो दिलेला आहे आपल्याला इथे, म्हणजे अक्षराची फिरवाफिरव करून इथे फुलाचं नाव दिलेलं आहे. ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. इथे बघा पहिला पर्याय आहे गरम, दुसरा आहे मोगरा आणि तिसरा आहे मोरा. इथे मोगरा हा शब्द दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला असल्यामुळे आपण काय करणार आहोत, पर्याय क्रमांक 2 इथे निवडणार आहोत. त्यानंतर बघा 10वा आहे बगुला. यासाठी पर्याय आहेत बगुला, गुलाब आणि लाबग. यासाठी आपण पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत, कारण हे अर्थपूर्ण नाव गुलाब ह्या फुलाचं नाव तयार होतं इथे. ओके. त्यानंतर बघा वर्कशीट नंबर 3, त्यामध्येही काही प्रश्न आपल्याला बघा दिलेले आहेत. रिकाम्या जागा भरा किंवा आपल्याला दिलेल्या पर्यायातून रिकाम्या जागेसाठी शब्द शोधायचे आहेत. तर पहिलं आहे मी डॉट डॉट ऐकतो. मग इथे पर्याय दिलेले आहेत बघा डोळ्याने, कानाने आणि हाताने. यासाठी आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे, मी कानाने ऐकतो. त्यानंतर दुसरा आहे मी डॉट डॉट काम करतो. तर पायाने, हाताने, कानाने असे 3 पर्याय इथे दिलेले आहेत. तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे आपला बरोबर असणार आहे, मी हाताने काम करतो. त्यानंतर तिसरा बघा मी डॉट डॉट वास घेतो. इथेही 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे हाताने, दुसरा आहे डोक्याने आणि तिसरा आहे नाकाने. तर यासाठी आपला पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे, मी नाकाने वास घेतो. त्यानंतर प्रश्न चौथा दिलेला आहे मी डॉट डॉट पाहतो. त्यासाठीही 3 पर्याय दिलेले आपल्याला इथे डोक्याने, डोळ्याने आणि कानाने. यासाठी इथे पर्याय आपल्याला दुसरा निवडावा लागेल, कारण मी डोळ्याने पाहतो. त्यानंतर बघा प्रश्न 5वा दिलेला आहे मी डॉट डॉट चालतो. इथे पर्याय दिलेले आहेत आपल्याला 3, पायाने, हाताने आणि डोक्याने. पर्याय क्रमांक 1 आपला इथे बरोबर असणार आहे, मी पायाने चालतो. ओके. त्यानंतर बघा मुलांना वर्कशीट नंबर 4 पण आपण इथे आज सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये दिलेला प्रश्न बघा खाली दिलेल्या चित्रासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. खाली बघा काही चित्र दिलेली आहेत, त्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहे. पहिलं चित्र दिलेलं आहे डोळ्याचं. तर बघा इथे 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे डोके, दुसरा आहे डोळा आणि तिसरा आहे हात. यासाठी आपण पर्याय क्रमांक 2 निवडणार आहेत, कारण इथे डोळ्याचं चित्र दिलेलं आहे. दुसरं बघा चित्र आहे इथे नाकाचं चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत कान, नाक आणि हात. इथे आपण पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत, कारण हे नाकाचं चित्र आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा इथे दिलेला आहे. इथे आपल्याला आंब्याचं चित्र दिलेलं आहे आणि पर्याय दिलेले आहेत बघा. पर्याय 1 आहे आंबा, दुसरा आहे फणस आणि तिसरा आहे पेरू. त्यातील आपण पर्याय क्रमांक 1 निवडणार आहोत, कारण आंबा हा शब्द पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे.
त्यानंतर 4 नंबरला आपल्याला हाताचं चित्र दिलेलं आहे इथे आणि पर्याय दिलेले आहेत बघा. नाक, दुसरा आहे हात आणि तिसरा आहे पाय. यासाठी आपण इथे पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत. बघा प्रश्न 5वा दिलेला आहे पुढे. इथे सूर्यफुलाचं आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि पर्याय समोर दिलेले आहेत बघा. गुलाब, सूर्यफूल आणि मोगरा. दुसऱ्या क्रमांकाला सूर्यफूल हे दिलेलं असल्यामुळे आपण सूर्यफूल हा पर्याय इथे निवडणार आहोत, दुसरा पर्याय. ओके. त्यानंतर बघा 6 नंबरला कमळाचं चित्र दिलेलं आहे आपल्याला. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत बघा पुढे. गुलाब, कमळ आणि जास्वंद. पहिला आहे गुलाब, दुसरा आहे कमळ आणि तिसरा आहे जास्वंद. यासाठी आपण पर्याय क्रमांक 2 इथे निवडणार आहोत. ओके. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही हे तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. सगळ्या वर्कशीट तुम्हाला एकाच दिवशी कंप्लीट करायच्या नाही आहेत. प्रत्येक दिवशी एक वर्कशीट तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ओके. थँक यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.